तर अशा प्रकारे रामभाऊ आपण भगवान श्री चक्रधर स्वामी आणि भगवान श्री चक्रधर स्वामी यांचं दुसरं तीर्थ काळा कृष्ण दरबार, काळा राम दरबार इथे आहोत. त्या बिल्डिंगच्या इथे मोदी साहेब आले होते आणि त्यांचा खूप जय जयकार झालेला आहे 2-4 दिवसापूर्वी. तर ह्या महातीर्थावरती आपण आज यशस्वी झालेलो आहे का आपल्याला 2-2 बायका दिल्यात देवाने. बघा, नदीच्या दोन्ही तीरावरती, प्रवाहाच्या दोन्ही तीरावर भगवान श्री चक्रधर स्वामींचं मंदिर आहे. इथे भगवान श्री चक्रधर स्वामींचं मंदिर आहे आणि तिथे तिसऱ्या तीरावरती एकमुखी दत्ताचं मंदिर आहे. समोर प्रभू रामचंद्र आहेत. 33 कोटी देवता इथे ह्या नदीत पण आहे आतमध्ये आणि विशेष आपल्याला साक्षात्कार झालेला देवता. पण सध्या ते आपल्याशी बोलत नाहीत कारण की त्याला मानवाशी बोललो की राग येतो, त्यांचं गुपित सांगायचं नसतं. पण आपण मुळी भक्ती असल्यामुळे सांगून बसलो. असा हा श्रीकृष्ण दरबार आपल्याला विजयी गाथा देत असतो. आता जी जैन धर्माची आपली बायको आहे तिचं नाव गिरिजा आहे, गिरिजा जैन. तिला आता गर्भाचे उपनयन संस्कार श्रावण महिन्यात दिले जातील, त्यानंतर गर्भधारणा येऊ. आणि जी पंजाबी आपली बायको आहे, जी पंजाबी बायको आहे ती आता नवीनच आहे, आताशी प्रेम जुळलं आहे. तिच्या वडिलांशी बोलून लवकरात लवकर लग्न आपण अमृतसर येथे गुरुद्वारामध्ये लग्न करणार आहे. बरं, तर गंगा मातेने आपली सगळी स्वप्न पूर्ण केली आणि 14 ते 18 महिन्याच्या तपस्येमध्ये चक्रधर स्वामी आपल्या जोडीला असल्यामुळे हे तप आपलं सिद्ध झाले. म्हणून आपण इलेक्शनसाठी विशेष आशीर्वाद या काळाकृष्ण मंदिरात मागितलेला आहे आणि या काळाकृष्ण मंदिरातून आपल्या BJPला 4000 उमेदवार निवडून देण्याची शक्यता तुम्हाला या तीर्थामध्ये मी दाखवलेली आहे की या तीर्थावरती गुरु दत्तात्रेय आणि गिरनारचे दत्तात्रेय आंघोळीला येत असतात. व्हिडिओ मी